डोंबिवलीत MIDC कार्यालयाबाहेर असलेले वृक्ष ऐन पावसाळ्यात अचानक काळे पडून वाळल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। या वृक्षांशी दगाफटका झाला नाही ना असा संशय डोंबिवलीकरांना आहे। डोंबिवलीत MIDC परिसरात सुदर्शन नगर बस स्टॉपच्या अलीकडे MIDCच्या कार्यालयासमोर असलेले वृक्ष गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराची शोभा वाढवत होते। सुंदर वृक्षांची इथल्या पादचाऱ्यांना सावलीही मिळत होती। मात्र अचानक हे 8 मोठाले वृक्ष सुकलेत। अवघ्या 8 ते 10 दिवसांपूर्वी फुललेली ही झाडं वाळली आहेत। त्यांच्या खोडांचा रंगही काळा पडलाय। ऐन पावसाळ्यात ही झाडं वाळली कशी अशी चिंता पर्यावरण प्रेमींना लागून राहिली आहे। या प्रकरणाची इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे तक्रारही केली आहे। मला काही पर्यावरणवादी इतर लोकांचे सुधारणा फोन पण आले की अशी झाडं कशी मेली, याच्यात काहीतरी गौम्य आहे, म्हणजे याच्यात काहीतरी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे की अचानक अशी पावसाळ्यात झाडं मरणार नाहीत। त्यामुळे मी तक्रार केली आहे। KDMC, वन विभाग, पोलीस डिपार्टमेंटकडे सर्व तक्रार केली आहे आणि याचं मी सांगितलं याचं परीक्षण करा, याचं लॅब टेस्टिंग करा। महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। सभागृह नेते राजेश मोरे यांनी त्या झाडांची पाहणी केली। उद्यान विभागाला याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले। जर कोणी दोषी आढळलं तर त्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा मोरे यांनी दिलाय। आपण एका बाजूला झाडं लावतो, त्याचं वृक्ष संवर्धन करतो आणि एका बाजूला कोणीतरी नागरिक येऊन तिथे जर ते विषारी प्रयोग करत असेल झाडाचा तर अतिशय हा मोठा गुन्हा आहे। आणि जर कोणी त्याच्यात आढळला, मी आमच्या उद्यान विभागाची माहिती घेऊन की बाबा याच्या कोणी आढळला तर त्याच्या कठोर कारवाई करावी। या झाडांशी काही दगाफटका झालेला नाही ना असा संशय डोंबिवलीकर व्यक्त करतायत। महापालिकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असले तरी ही चौकशी गांभीर्याने होणं गरजेचं आहे। आधीच डोंबिवली ही प्रदूषणाच्या बाबतीत संपूर्ण राज्यात बदनाम झाली असताना असा झाडांचा बळी जात असेल तर ते गंभीर आहे। भर पावसामध्ये रस्त्याच्या मधोमध अचानक हिरवीगार असणारी झाडं जी आहेत ती गळून पडतात भर पावसामध्ये। याची चौकशी व्हावी आणि दोषी असेल कोणी तर यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।